नमस्कार, मी प्रियंका गडवे. जालना बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना. आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, मसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. आता सविस्तर बातम्या. रशियाला पाठवलेले पार्सल गहाळ वेळेमध्ये न पोहोचल्यामुळे जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तब्बल 32,000 रुपयांचा दंड ठोठावलाय. चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार आयोगाकडे दाद मागितली होती. जालना शहरातील व्यापारी चेतन खंडेलवाल यांची मुलगी मानवी चेतन खंडेलवाल ही रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 8 मे 2024 रोजी 5 किलो 360 ग्राम वजनाचे पार्सल मानवी खंडेलवाल यांच्या नावे रशियामधील पत्त्यावर चेतन खंडेलवाल यांनी जालना येथून पोस्टाने पाठवले होते. त्या पार्सलमध्ये सुमारे 18,000 रुपये किमतीच्या वस्तू होत्या. मात्र हे पार्सल रशियाला पोहोचले नव्हते. त्यामुळे तक्रारदार यांनी याबाबत पोस्ट ऑफिस कार्यालय, वरिष्ठ कार्यालय यांच्याकडे वारंवार तक्रारी अर्ज केले होते. शिवाय ट्विटरवरून इंडियन पोस्ट यांच्या अधिकृत खात्यावर ट्विट करून संपूर्ण माहिती देण्यात आली होती. मात्र या प्रकरणात पोस्ट ऑफिस कार्यालयाकडून वारंवार उडवाउडीची उत्तरे देण्यात येत होती. शिवाय त्यांना एक पार्सल परत आणून दिले होते, जे की कमी वजनाचे असल्याने खंडेलवाल यांनी स्वीकारले नव्हते. त्यामुळे चेतन खंडेलवाल यांनी या प्रकरणात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ॲडव्होकेट विजय बी कदम आणि ॲडव्होकेट हरिदास लांडे यांच्यामार्फत दाद मागितली होती. या प्रकरणात दोनही पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने तक्रारदार यांचा अर्ज मंजूर करत जालना पोस्ट ऑफिस कार्यालयाला तक्रारदाराला झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी 21,917 रुपये तर शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी 5,000 रुपये आणि तक्रारीचा खर्च 5,000 रुपये असा 31,917 रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय 3 ऑक्टोबर 2023 पासून ही रक्कम अदा करेपर्यंत या रकमेवर 8% व्याजदर देय राहील असे आदेश देखील आयोगाचे सदस्य उदय दत्तू दळवी यांनी दिले आहेत. पोस्ट ऑफिस कार्यालयाला दंड ठोठावला आहे. काय प्रकरण होतं आणि काय निकाल दिला आहे? सर, हे जे प्रकरण होतं, आमचे पक्षकार होते चेतन खंडेलवाल यांची मुलगी रशिया येथे शिक्षणासाठी राहत होती. त्यांनी एक पोस्टामार्फत एक इंटरनॅशनल पार्सल त्यांनी त्या ठिकाणी पाठवलं पोस्टामार्फत. परंतु त्या ठिकाणी ते पार्सल पोहोचलं सुद्धा नाही. आणि पोहोचलं नाही त्याच्यामुळे त्यांनी याची विचारणा पोस्टाकडे वारंवार केली, परंतु त्या पार्सलचा त्यांना कुठलाही मेळ लागलेला नाही. त्यांनी जालनाचे पोस्ट ऑफिस असेल किंवा संभाजीनगरचं पोस्ट ऑफिस असेल, या दोन्ही ठिकाणी वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला, अर्ज दिले, परंतु हे सगळं करूनही त्यांच्याकडून त्यांना उडवाउडीची उत्तरे मिळाली. त्यानंतर त्यांनी आमच्याशी संपर्क साधला. आम्ही त्यांचं प्रकरण मान्य ग्राहक तक्रार मंच जालना इथे दाखल केलं. त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये संपूर्ण सुनावणी होऊन, पोस्टाचे वकील हजर होऊन, सगळी सुनावणी होऊन त्याच्यामध्ये माननीय ग्राहक तक्रार मंच जालना यांनी निर्णय दिलेला आहे. पोस्टाला तब्बल 32,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश माननीय ग्राहक मंचाने दिलेला आहे. तुमचं नाव सांग. ॲडव्होकेट हरिदास लांडे. जालना शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये धूर फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे. तर शहरामध्ये विविध ठिकाणी साचलेला कचरा देखील उचलणार असल्याची माहिती उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली आहे. जालना शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा तसाच पडून आहे.
सध्या पावसाचे दिवस असल्याने डेंग्यूची साथ सुद्धा सुरू आहे। शहरात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ होत आहे, त्यामुळे साफसफाई व्हावी, फवारणी व्हावी अशी सर्वसामान्य नागरिकांतून ओरड होती। या पार्श्वभूमीवर उपायुक्त नंदा गायकवाड यांना विचारले असता त्यांनी सांगितले की स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली असून वार्डात फवारणी सुद्धा केली जात आहे। स्वच्छता ही फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नसून आपलं शहर कसं सुंदर ठेवता येईल ही जबाबदारी सुद्धा आपल्या सर्वांची असल्याचं महानगरपालिकेच्या उपायुक्त नंदा गायकवाड यांनी एमसेन न्यूजशी बोलताना सांगितलं आहे। सध्या रोडवर कचरा तसाच पडून आहे। सध्या पाण्या पावसाचे दिवस आहेत, डेंग्यूची साथ चालू आहे, रुग्ण वाढत आहेत। या संदर्भात महानगरपालिका काय उपाययोजना करत आहे? सध्या पावसाळ्याच्या दिवसामुळे जो डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे तर त्यासाठी आपण धूर फवारणी सुरू केलेली आहे आणि शहरातील बरेचसे भाग म्हणजे मस्तगड, सकलेचा नगर, जेठलिया कॉलनी, हनुमान मंदिर परिसर, शिवनगर, लहुजी चौक, वखार महामंडळ आणि शासकीय निवासाने इथे आपण आतापर्यंत फवारणी केलेली आहे आणि फवारणीचं काम हे आपलं रोज चालू आहे आणि आपलं शहराची आपण मान कशी उंचावू याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आणि स्वच्छता ही एक फक्त महानगरपालिकेची जबाबदारी नाही, कारण मोठ्या प्रमाणात एवढ्या लोकसंख्येने 3-4 लाख लोकांनी कचरा करायचा आणि तो 400-500 लोकांनी उचलायचा हे प्रमाण खूप व्यस्त आहे। तर आपण आपला कचरा हा नालीत न टाकता किंवा कुठल्याही कचऱ्याच्या जागी किंवा आपल्या चौकात रस्त्यावर न टाकता तो जर तुम्ही वर्गीकरण करून घंटागाडीत जर दिला तर आपलं शहर सुंदर होईल आणि शहरातला कचरा हा रस्त्यावर दिसणार नाही। जालना शहर महानगरपालिकेचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। सायंकाळच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। बुधवारी सायंकाळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जुना जालना येथे जालना शहर महानगरपालिकेचा प्रथम वर्धापन दिन विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला। या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नादब्रह्म मंगळागौर ग्रुपचा सांस्कृतिक कार्यक्रम संचालिका नेहा दंडे आणि विशाल नाईक यांच्या वतीने सादर करण्यात आला। तर शाहिरी जलशामध्ये रामानंद उगले यांच्या संचाच्या वतीने पोवाडे, स्वच्छताविषयी जनजागरण, जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे सादरीकरण करण्यात आले। तसेच मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम दिनेश संन्यासी आणि शुभांगी देशपांडे यांनी गीत गायन करून सादरीकरण केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पैठणे यांनी केले। तर सर्व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या प्रमुखांचा सत्कार महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या वतीने करण्यात आले। महानगरपालिकेच्या आयोजित या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक उपायुक्त केशव कानपुडे, कार्यालयीन अध्यक्ष विजय फुलंब्रीकर, माजी नगरसेवक अशोक पवार, पाणी पुरवठा अभियंता राजेश बगळे, इंजिनियर सय्यद सौद, विद्युत विभागाचे प्रमुख अशोक कटारे, मालमत्ता विभाग प्रमुख राहुल देशमुख, स्वच्छता विभाग प्रमुख पंडित पवार, अशोक लोंढे, संजय वाघमारे, बंडू चव्हाण यांच्यासह महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। चोरलेले बैल टेम्पोमध्ये नेताना चौघांना पाठलाग करून तालुका जालना पोलिसांनी मध्यरात्री पकडले। जालना तालुक्यातील वानडगाव शिवारातून ही बैलजोडी चोरून नेण्यात येत होती। जालना तालुक्यातील वानडगाव येथील कृष्णा कारभारी नागवे यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेले 2 बैल रात्री चोरट्यांनी एका छोटा हत्ती वाहनातून चोरून नेले होते। हे चोरटे त्यांचे वाहन साळेगाव मार्गे जालन्याकडे घेऊन जात असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती। रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना सतर्क करून संशयित वाहनास पकडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या। पहाटे 3 वाजेच्या सुमारास रामनगर साखर कारखान्याकडून जालन्याच्या दिशेने भरधाव वेगाने एक वाहन येत असल्याचे गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच इशारा करून त्याला थांबवण्यास सांगितले। मात्र वाहन चालकाने वाहन न थांबवता जालन्याकडे सुसाट वेगाने नेले। यावेळी पोलिसांनी सरकारी जीपने पाठलाग करून हे वाहन मंठा रोडवरील चौधरीनगर जवळील स्पीड ब्रेकरवर पकडले।
वाहनातील 14 जणांनी उड्या मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे। यावेळी वाहनात वानडगाव येथून चोरून आणलेले 2 बैल आढळून आले। अल्लाउद्दीन शबीर कुरेशी, चालक आकाश किशोर हातगुणे, कार्तिक दगडूबा बांडे आणि विशाल एकनाथ हिवाळे अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आपली काय बैलजोडी चोरीला गेली, काय सांगाल? हो सर, मी राजाराम पांडू चव्हाण वडेवाडी। माझे बैल 20 फेब्रुवारी तो बैल माझे चोरी गेलेले। शेतकरी एक तो बेजारी साहेब आणि रोडवर बैल होते, मला बैल चोरून नेलेले आणि ते आरोपी इथे धरले गेलेले तालुका पोलीस स्टेशनमध्ये। आणि त्यांनी पोलिसांनी त्याला धरून आमच्या बैलाचा शोध लावा, आम्हाला योग्य न्याय द्यावा ही नंबर विनंती। एक तो शेतकरी कळकळीने काम करतो, त्याला योग्य ते न्याय द्यावा। वानडगाव येथील 2 बैल चोरीला गेलेले होते। त्या अनुषंगाने माहिती मिळाली असता 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे। त्यांच्याकडून इतरही काही गुन्ह्याची कबुली त्यांनी दिलेली आहे की त्यांनी काय केलेले आहेत 2-3 ठिकाणचं ते सांगत आहेत। त्याबाबत मान्य कोर्टापुढे त्यांना अटक करून हजर केले असता त्यांना 1 दिवसाचा पिसार दिलेला आहे। त्या पिसार दरम्यानमध्ये अजून दुसरे कोणते गुन्हे उघडकीस होतात का आणि त्याच्यावर काय जप्त करता येईल ते प्रयत्न चालू आहेत। सध्या तपास बीट अंमलदार बावरे हे करत आहेत। 4 आरोपी असून त्यातले 2 गेवराईचे आहेत, 1 वानडगावचा आहे। नाही, त्याच्याबद्दल ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला त्या अनुषंगाने तपास करू। त्यांच्याकडून जे गुन्ह्याचा सहभाग त्यांच्यामध्ये आहे किंवा त्यांनी जी चोरी केलेली आहे ते निष्पन्न करून त्यांच्याकडून तो माल हस्तगत केल्यानंतर संबंधितांना परत करण्यात येईल। सध्याच्या त्यांच्याकडून आरोपीकडे तर आज केलेला जो वानडगावचा गुन्हा आहे तो एक आणि इतर 3 ठिकाणी केलेला असं सांगत आहेत। तरी मुद्देमाल आणि उर्वरित PCR दरम्यान तपास केल्यानंतर आपल्याला पुढचं गोष्ट समोर येईल। जालना शहरातील शीतल विहार कॉलनीमध्ये रात्री 2:10 कॉलनीतील CCTV कॅमेऱ्यामध्ये बिबट्या दिसून आलाय। त्याबरोबरच या भागामध्ये एक बकरी, शीर आणि धड वेगवेगळे असलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे। जुलै रोजी जालना शहराला लागून असलेल्या वन विभाग परिक्षेत्रामध्ये विभक्त झालेल्या हरणाचा मृतदेह आढळून आला होता। या हरणाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हिंस्र प्राण्यांनी शिकार केल्याचं निष्पन्न झालं होतं। त्यामुळे जालना शहराच्या आसपास बिबट्या किंवा तत्सम हिंस्र प्राणी असल्याच्या वार्तांना वन विभागाने दुजोरा दिला आहे। त्याचबरोबर CCTV मध्ये दिसत असलेला प्राणी हा बिबट्याच असल्याची खात्री वन विभागाने केली आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर 7 ऑगस्ट रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शीतल विहार कॉलनीची पाहणी केली आहे। कॉलनीतील विविध CCTV कॅमेऱ्याचे फुटेज वन विभागाकडून तपासण्यात येणार आहेत। या दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मृत अवस्थेतील शीर आणि धड वेगळं झालेले बकरीचं पिल्लू आढळून आलं आहे। तसेच काही प्राण्यांच्या पायाचे ठसे देखील आढळून आले आहे। या सर्व बाबींची वन विभाग तपासणी करणार असून यानंतर अधिकृत माहिती देणार असल्याचं वन विभाग अधिकारी कैलास नागरगोजे यांनी सांगितलंय। तर शहराला लागून असलेल्या वन परिक्षेत्रात जाण्यास नागरिकांना मागील 3 ते 4 दिवसांपासून बंदी घालण्यात आली आहे। हिंस्र प्राण्याने हरणाची शिकार केल्याची घटना घडल्यानंतर वन विभागाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे। वन विभाग बिबट्याच्या मागावर असून लवकरच याबाबतची स्पष्टता येईल असं वन अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता रात्री अपरात्री घराबाहेर पडणे टाळावे तसेच एकटे फिरणे टाळावे असं आवाहन करण्यात आलं आहे। साहिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट MCN न्यूज जालना। हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए
मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन। आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल। इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध। लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट। विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध। AC, डीप फ्रीझर आणि वॉटर कूलरचे माहेर घर। आमचा पत्ता प्लॉट नंबर 58, शिवशक्ती ग्रीन सिटी, म्हसोबा मंदिराच्या बाजूला, नीलम टॉकीज जवळ, स्टेशन रोड, जालना। संपर्क 9422725920 किंवा 9552774202। जालना शहर महानगरपालिका जालना। पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन। पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे। आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा। कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते। बाहेरून घरी आल्यानंतर तसेच शौचालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत। तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात। पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी। घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये। पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत। पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे। शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे। पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे। रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे। डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो। एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते। डेंग्यू तापाची लक्षणे: ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात। डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात। यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा। या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत। साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे। वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे।
कोरडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा.